पाठ क्रमांक 28 इलेक्ट्रिकल अप्लायसेस। जी छोटी छोटी उपकरणे 250 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेजवर चालत नाहीत व ज्यांचा लोड 5 किलोवॅटपेक्षा जास्त नाही, अशा उपकरणांना विद्युत उपकरणे इलेक्ट्रिकल अप्लायसेस असे म्हणतात। अशी अनेक विद्युत उपकरणे वापरात आहेत, परंतु या ठिकाणी आपण फक्त काही उपकरणांचाच अभ्यास करणार आहोत। इलेक्ट्रिकल आयर्न, इस्त्री। कपडे इस्त्री करण्यासाठी या उपकरणांचा उपयोग होतो। साधी इस्त्री, यामध्ये एका सोल प्लेटवर हीटिंग ठेवून त्यावर इन्सुलेटिंग पॅड बसवून त्या पॅडवर प्रेशर प्लेट बसवलेली असते। प्रेशर प्लेटवर आयर्न केस बसवून त्या केसवर हँडल बसवलेले असते। अशी अगदी साधी रचना या इस्त्रीची असते। इस्त्रीची खालची बेस प्लेट, जी की इस्त्री करताना कापडावर फिरवली जाते, त्या प्लेटला सोल प्लेट असे म्हणतात। सोल प्लेट कास्ट आयर्नची असते, परंतु त्या प्लेटचा खालचा भाग तळ अगदी गुळगुळीत करून त्या भागावर व बाजूने क्रोमियमची प्लेटिंग केलेली असते। इस्त्रीच्या आत सोल प्लेटवर हीटिंग एलिमेंट बसवलेले असते। हे हीटिंग एलिमेंट नायक्रोमच्या चापट वायरपासून बनवून खालून वरून अभ्रकाच्या शीटमध्ये सीलबंद केलेले असते। अभ्रकाच्या मध्येच एलिमेंटच्या दोन्ही टोकांना पितळी पट्ट्या रिवेंटच्या साहाय्याने जोडून 2 लीड बाहेर काढलेले असतात। हे एलिमेंट 300, 450, 750 व 1000 वॅट क्षमतेचे असतात। त्यावरूनच इस्त्रीची रेटिंग सांगितली जाते। अभ्रकामध्ये सीलबंद असलेले एलिमेंट सोल प्लेटवर ठेवून त्यावर ॲस्बेस्टॉसचे पॅड ठेवलेले असते। या पॅडवर कास्ट आयर्नची प्रेशर प्लेट ठेवून सोल प्लेटशी घट्ट बसवलेली असते। हीटिंग एलिमेंट व प्रेशर प्लेट यामधील ॲस्बेस्टॉसचे पॅड हे उष्णतारोधकाचे कार्य करते। त्यामुळे एलिमेंटपासून निघणारी उष्णता वर प्रेशर प्लेटकडे येण्याऐवजी सोल प्लेटकडे जाऊन सोल प्लेट गरम होते। प्रेशर प्लेटच्या वर लोखंडी पत्र्याचे झाकण, आयर्न केस बसवून त्यावर लाकडी अथवा बॅकेलाईटचे हँडल बसवलेले असते। गरम अवस्थेत इस्त्री उभी करून ठेवण्यासाठी बॉडीला एक हीट प्लेटही बसवलेली असते। इस्त्रीला सप्लाय दिला असता हीटिंग एलिमेंटमधून करंट वाहतो, त्यामुळे प्रवाहाच्या औष्णिक परिणामानुसार एलिमेंटमध्ये I²RT प्रमाणात उष्णता निर्माण होते। ही उष्णता सोल प्लेटला मिळून सोल प्लेट गरम होते। ही गरम प्लेट कापडावरून फिरवल्यामुळे व सोल प्लेटचा तळवा गुळगुळीत असल्याने कापडावर इस्त्री होते। अशा प्रकारच्या इस्त्रीमध्ये एलिमेंटपासून मिळणाऱ्या तापमानावर नियंत्रण नसल्यामुळे जास्त वेळपर्यंत इस्त्री सप्लायशी जोडून ठेवता येत नाही, कारण इस्त्री मर्यादेपेक्षा जास्त गरम होते। जास्त गरम असलेली इस्त्री कापडावर वापरण्यास नुकसानदायक असते, म्हणून अधूनमधून इस्त्रीचा सप्लाय आवश्यकतेप्रमाणे बंद चालू करावा लागतो। ॲटोमॅटिक इस्त्री। ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये हीटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये एक थर्मोस्टॅट जोडलेला असतो। थर्मोस्टॅटचे टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी इस्त्रीच्या बॉडीवर एक सिलेक्टर स्विच जोडलेला असतो। या स्विचमार्फत इच्छेनुसार इस्त्रीची उष्णता निवडता येते, कारण रेशीम व टेरिलिनच्या कपड्यावर इस्त्रीसाठी जास्त उष्णतेची गरज असते। ही गरज थर्मोस्टॅटमुळे भागवली जाते। बाकीची रचना साध्या इस्त्रीसारखीच असते। थर्मोस्टॅट म्हणजे मिश्र धातूच्या 2 पट्ट्या यांत्रिकरित्या एकमेकांशी जोडलेल्या असतात। त्यापैकी एक पट्टी स्थिर असते व दुसरी पट्टी मुव्हेबल असते। साधारण तापमानाला दोन्ही पट्ट्यांचा कॉन्टॅक्ट जोडलेला असतो। सिलेक्टर स्विचमार्फत निश्चित केलेल्या तापमानापेक्षा जेव्हा तापमान वाढते, तेव्हा जास्तीच्या तापमानामुळे मिश्र धातूची पट्टी गरम होऊन प्रसरण पावते आणि थोडीशी वाकडी होते। एक पट्टी वाकडी झाल्याने दोन्ही पट्ट्यांचा कॉन्टॅक्ट तुटून ओपन होतो। सिरीज सर्किटमुळे एलिमेंट्सचेही सर्किट ओपन होऊन त्यातून करंट वाहणे थांबते, म्हणजेच त्यापुढे सोल प्लेटही गरम होण्याचे थांबते। थोड्या वेळाने जेव्हा तापमान त्या मर्यादेपेक्षा कमी होईल,
तेव्हा मिश्र धातूची पट्टी थंड होऊन पूर्ववत स्थितीत येऊन कॉन्टॅक्ट जुळला जातो आणि पुन्हा एलिमेंटचे सर्किट पूर्ण होऊन उष्णता मिळू लागते. अशा प्रकारे इस्त्रीच्या तापमानावर ॲटोमॅटिकली नियंत्रण होऊन इस्त्री कार्य करीत असते. साध्या इस्त्रीपेक्षा ही ॲटोमॅटिक इस्त्री महाग असते, परंतु कपड्यासाठी सुरक्षित असते. इस्त्री वापरताना घ्यावयाची काळजी. इस्त्रीच्या बॉडीला चांगले अर्थ करणे आवश्यक असते. त्यासाठी 3 कोअर केबलद्वारे 3 पिन सॉकेट व 3 पिन टॉपच वापरून सप्लाय द्यावा. इन्सुलेशन खराब झालेली वायर किंवा तुटके आयर्न सॉकेट वापरू नये. खरबडीत पृष्ठभागावर इस्त्री ठेवू नये. इस्त्रीचा तळ नेहमी स्वच्छ व गुळगुळीत ठेवावा. कपड्याच्या प्रतीनुसार इस्त्री गरम करावी किंवा आवश्यकतेनुसार थर्मोस्टॅट टेस्ट करावा. गरम इस्त्रीला सप्लाय वायर स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. अर्थिंगची जोडणी केल्याशिवाय सप्लायवर जोडलेल्या इस्त्रीला प्रत्यक्ष हात लावून पाहू नये. इस्त्रीमधील संभाव्य दोष, त्यांची कारणे. इस्त्री गरम होत नाही. कारणे: एलिमेंटला सप्लाय मिळत नसेल, फ्यूज गेला असेल, सप्लाय कॉर्ड अथवा एलिमेंट ओपन झाले असेल, ॲटोमॅटिक इस्त्रीचा सिलेक्टर स्विच ओपन ऑफ असेल, अशा इत्यादी कारणामुळे इस्त्री गरम होत नसेल तर टेस्ट लॅम्पने कंटिन्युटी टेस्ट घ्यावी आणि योग्य ती दुरुस्ती करावी. इस्त्री शॉक देते. लाईव्ह वायर बॉडी टच ग्राउंड झाले असेल किंवा एलिमेंट बॉडी टच असेल, अशावेळी टेस्ट लॅम्पने बॉडी व टर्मिनल यामध्ये सिरीज टेस्टिंग घ्यावे आणि आवश्यक तेथे इन्सुलेट करावे. इस्त्रीला चांगले अर्थ करावे. इस्त्री पुरेशी गरम होत नाही. टर्मिनल गंजले असतील, कॉन्टॅक्ट बरोबर होत नसतील, ॲस्बेस्टॉसचे पॅड चुकून एलिमेंटच्या खाली बसवण्यात आले असेल, सप्लाय व्होल्टेज कमी असेल, इन्स्टॉलेशनवर जास्तीचा लोड झाला असेल, थर्मोस्टॅटची सेटिंग योग्य नसेल, हीटिंग एलिमेंट कमी क्षमतेचे असेल. इस्त्री चालू केल्या केल्या फ्यूज उठतो. सप्लाय कॉर्ड अथवा हीटिंग एलिमेंट शॉर्ट असेल किंवा वायरिंगमध्ये दोष असेल. ॲटोमॅटिक इस्त्री जास्त गरम होते. सिलेक्टर स्विचची जोडणी चुकीची असेल, थर्मोस्टॅट खराब असेल, अशा कारणामुळे इस्त्री जास्त गरम होते. त्यासाठी आवश्यक ती पाहणी व चाचणी करून दोष दूर करावा. विजेची शेगडी, इलेक्ट्रिक स्टोव्ह, यास टेबल हीटर असेही म्हणतात. याचा उपयोग स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी किंवा चहा, कॉफी, दूध यासारखे द्रव पदार्थ गरम करण्यासाठी केला जातो. याच्या रचनेत एक धातूची किंवा ॲस्बेस्टॉसची गोल व पोकळी बॉडी असते. बॉडीवर उष्णतारोधक इनॅमल्ड पेंट दिलेला असतो. बॉडीला लाकडी किंवा बॅकेलाईटचे 2 हँडल बसवलेले असतात. बॉडीच्या फ्रेममध्ये एक चिनी मातीची तबकडी बसवलेली असते. त्या तबकडीवर गोल गाळे असतात. त्या गाळ्यात उघडे हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. एलिमेंट हे नायक्रोम तारेपासून स्प्रिंगसारख्या आकाराचे बनवलेले असते. शेगडीच्या बॉडीवरच सप्लायसाठी आयर्न सॉकेट बसवलेले असते. त्यातील टर्मिनलला आतून एलिमेंटचे टोके जोडलेली असतात. एलिमेंटच्या वर थोडेसे अंतर ठेवून ग्रिल जोडलेले असते. त्या ग्रिलवर भांडे ठेवण्यासाठी व्यवस्था असते. ज्यावेळी शेगडीच्या एलिमेंटला सप्लाय दिला जातो त्यावेळी विद्युत प्रवाहाच्या औष्णिक परिणामानुसार एलिमेंटमध्ये I²RT प्रमाणात उष्णता निर्माण होते. ही उष्णता स्वयंपाकाच्या भांड्याला मिळते. हीटिंग एलिमेंट व भांडे यामध्ये अंतर असल्याने एलिमेंटपासून मिळणारी पुष्कळशी उष्णता वाया जाते. त्यामुळे तुलनेने या शेगडीची कार्यक्षमता कमी होते. या शेगडीची क्षमता 750, 1000, 1500 व 2000 वॅटपर्यंत असते. हॉट प्लेट. हॉट प्लेट म्हणजे एक प्रकारचा तवाच असतो. याचा उपयोग स्वयंपाकघरात केला जातो. हॉट प्लेटची बॉडी जाड पत्र्यापासून बनवून
त्यावर स्टोव्ह इनॅमेलचा रंग दिलेला असतो. काही हॉट प्लेटची बॉडी स्टेनलेस स्टीलपासूनही बनवलेली असते. बॉडीच्या मध्यभागी पोर्सिलिन ब्रिक घट्ट बसवलेली असते. त्यावर बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग प्लास्टिकचे हँडल असते. हीटिंग एलिमेंट कास्ट आयर्नच्या गोल प्लेटमध्ये बसवलेले असते. त्यासच हॉट प्लेट असे म्हणतात. हॉट प्लेटमध्ये एक गोलाकार वर्तुळ असणारी सपाट बाजू असते. दुसऱ्या बाजूला गाळा असतो. त्या गाळ्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा उष्णतारोधक पदार्थाचा एक थर असतो. त्या थरावर मध्यभागी हीटिंग एलिमेंट, त्यावर मॅग्नेशियम ऑक्साईडचा किंवा उच्च तापमानास टिकाव धरणाऱ्या पदार्थाचा थर दिला जातो आणि अशा प्रकारे संपूर्ण हीटिंग एलिमेंट उष्णतारोधक पदार्थात सीलबंद करून एलिमेंटचे टोके बाहेर काढली जातात. हॉट प्लेटमध्ये एक किंवा दोन हीटिंग एलिमेंट असतात. त्या दोन एलिमेंटची आवश्यकतेनुसार सिरीज पॅरलल जोडणी करण्यासाठी एक 3 हीट स्विच मल्टी पोझिशन स्विच जोडलेला असतो. एलिमेंटची जोडणी सिरीज किंवा पॅरलल केल्यामुळे कमी जास्त प्रमाणात उष्णता मिळते. जास्त उष्णतेसाठी दोन्ही एलिमेंट पॅरललमध्ये जोडले जातात. पॅरललमध्ये सर्किटचा एकूण रेझिस्टन्स कमी होऊन करंट वाढतो आणि I²RT प्रमाणात मिळणारी उष्णताही वाढते. कमी उष्णतेसाठी दोन्ही एलिमेंट सिरीजमध्ये जोडावे लागतात. त्यामुळे सर्किटचा एकूण रेझिस्टन्स वाढून करंट कमी होतो आणि मिळणारी उष्णताही कमी होते. मध्यम उष्णतेसाठी दोनपैकी फक्त एकच एलिमेंट सर्किटमध्ये जोडले जाते आणि दुसरे एलिमेंट शॉर्ट केले जाते. जेव्हा हे उपकरण बंद ठेवायचे असते तेव्हा स्विच ऑफ स्थितीवर ठेवला जातो. हॉट प्लेट हे सिंगल युनिट व डबल युनिटमध्ये मिळतात आणि त्याची रेटिंग 450, 750, 1000 आणि 1500 वॅटपर्यंत असते. इमर्शन वॉटर हीटर. पाणी गरम करण्यासाठी या हीटरचा उपयोग होतो. पाणी तापवण्यासाठी हा हीटर नेहमी थंड पाण्यात बुडवून ठेवावा लागतो आणि मगच त्यास सप्लाय दिला जातो, म्हणून यास इमर्शन हीटर असे म्हणतात. या हीटरसाठी तांबे, पितळ किंवा ॲल्युमिनियमची गोलाकार नळी असते. त्यावर क्रोमियमची प्लेटिंग केलेली असते. त्या नळीमध्ये नायक्रोमचे हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. एलिमेंट व नळी हे एकमेकांपासून इन्सुलेट राहण्यासाठी इन्सुलेशन म्हणून सिरॅमिक पावडर किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड सारखे पदार्थ भरलेले असतात. नळीच्या आत पाणी जाऊ नये म्हणून नळीचे तोंड वॉटरप्रूफ मटेरियलने बंद केलेले असते. नळीमधील एलिमेंटचे टोके आयर्न कनेक्टरला जोडलेली असतात. हे हीटर बादली सडकवून पाण्यात बुडवून ठेवण्यासाठी एक क्लिप असते. तिच्यावर वॉटर लेवल इंडिकेटर असतो. त्या इंडिकेशननुसार पाण्यात हीटर ठेवावा लागतो. हीटर पाण्यात बुडवून त्यास सप्लाय दिल्यास एलिमेंटमध्ये I²RT प्रमाणात उष्णता निर्माण होऊन पाणी गरम होते. इमर्शन हीटरचे हॉरिझॉन्टल व व्हर्टिकल इमर्शन वॉटर हीटर असे दोन प्रकार असतात. हॉरिझॉन्टल वॉटर हीटर पाण्याच्या पिपाला अथवा बंबाला छिद्र पाडून आतून कायमपणे जोडता येतो. हा हीटर बंबाला जोडतेवेळी बंबाचा इनलेट नळ हीटरच्या पातळीपेक्षा थोडासा उंच असावा, म्हणजे त्यामुळे हीटर पाण्यामध्ये नेहमी बुडूनच राहील. इमर्शन हीटरची रेटिंग 500, 750, 1000 आणि 1500 वॅटपर्यंत असते. नॉन प्रेशर टाईप वॉटर हीटर गिझर. जेथे एकाच ठिकाणी गरम पाण्याची आवश्यकता असते अशा ठिकाणी या वॉटर हीटरचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ बाथरूम, बेसिन इत्यादी. या हीटरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकात एक असे 2 भांडे असतात. त्यास कंटेनर असे म्हणतात. आतील कंटेनर तांब्याचे असते. त्यास आतून कलही केलेले असते. या आतील कंटेनरमध्ये हीटिंग एलिमेंट व थर्मोस्टॅट बसवलेले असते. या कंटेनरच्या बाहेरून उष्णतेचा अवाहक पदार्थ म्हणून ग्लास ऊल बसवलेले असते. ग्लास ऊल नंतर बाहेरील कंटेनर बसवलेले असते. बाहेरील कंटेनर लोखंडी असते. त्यावर इनॅमलचा पेंट किंवा रेड लेडचा थर दिलेला असतो.
हीटरमध्ये थंड पाणी सोडण्यासाठी एक इनलेट पाईप आणि गरम पाणी बाहेर घेण्यासाठी एक आउटलेट पाईप जोडलेला असतो. इनलेट पाईपवर एक व्हॉल्व्ह बसवून इनलेट पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण केले जाते. आउटलेट पाईपमधून पाणी बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी उघडा असतो. हीटरला सप्लाय देऊन इनलेट पाईपचा व्हॉल्व्ह ओपन केला असता थंड पाणी इनलेट पाईपमधून आतील कंटेनरमध्ये जाते. तेथे हीटिंग एलिमेंटच्या सानिध्यात येऊन गरम होते. या गरम पाण्यास इनलेटमधील थंड पाणी वर ढकलते, त्यामुळे आउटलेटमधून गरम पाणी बाहेर येते. जर एखाद्या वेळी चुकून आउटलेट बंद केले गेले असल्यास आतील कंटेनरमध्ये गरम पाण्याची वाफ वाढून हीटरला धोका संभवतो. अशा संभावित धोक्यापासून संरक्षण मिळावे म्हणून हीटरच्या वरच्या बाजूस व्हेंट ठेवलेला असतो. प्रेशर टाईप वॉटर हीटर. या हीटरची आतील रचना नॉन प्रेशर टाईप हीटर सारखीच असते. यांच्या साहाय्याने एकापेक्षा अधिक ठिकाणी गरम पाणी घेता येते, म्हणून याचा उपयोग लॉज, हॉटेल्स, हॉस्पिटल्स इत्यादी अशा ठिकाणी केला जातो. या हीटरसाठी इनलेट थंड पाणी वॉटर टँकपासून घेतले जाते. त्यासाठी वॉटर टँकच्या उंचीपेक्षा थोडेसे खाली हीटर बसवून टँकचे थंड पाणी हीटरच्या तळाला घेतले जाते. तेथे हीटिंग एलिमेंटच्या साहाय्याने थंड पाणी गरम होते. गरम झालेले पाणी हलके होऊन वर जाते, म्हणून हीटरचे आउटलेट थंड पाण्याच्या नळापेक्षा उंच ठेवून तेथून आउटलेट पाईपद्वारे गरम पाणी घेतले जाते. हीटिंग एलिमेंटच्या उष्णतेवर थर्मोस्टॅटद्वारे नियंत्रण साधून आवश्यक तसे गरम पाणी मिळते. एखाद्या वेळी पाणी जास्तच गरम झाल्यास त्याच्या वाफेचा दाब वाढून हीटरला धोका होऊ नये म्हणून हीटरच्या वरच्या बाजूस व्हेंट बसवलेला असतो. जास्तीची वाफ या व्हेंटमधून बाहेर पडते आणि हीटर सुरक्षित राहतो. अशा वॉटर हीटरची क्षमता लिटरमध्ये सांगितली जाते. हे हीटर 6 लिटरपासून 450 लिटरपर्यंत क्षमतेची असते. घरगुती वापरात साधारण कुटुंबासाठी 15 ते 20 लिटर क्षमतेचे हीटर उपयोगी असतात. इलेक्ट्रिक मिक्सर कम ग्राइंडर. स्वयंपाकघरात उपयोगी पडणारे हे एक उपकरण आहे. याच्या साहाय्याने अनेक प्रकारची घन पदार्थ बारीक करणे, फळाचा रस काढणे, द्रव पदार्थ मिसळणे, मसाले दळणे, मिरची दळणे अशी अनेक कामे केली जातात. मिक्सरच्या खालच्या भागास बेस युनिट असे म्हणतात. या बेस युनिटवर कंट्रोलिंग स्विच व इंडिकेटर बसवलेला असतो. बेस युनिटच्या खालून तळाशी बॉटम प्लेटवर मोटर प्रोटेक्टर, ओव्हरलोड सर्किट ब्रेकर बसवलेला असतो. बेस युनिटमध्ये एक युनिव्हर्सल मोटर उभी बसवलेली असते. ही मोटर 500 ते 600 वॅट क्षमतेची असून 230 व्होल्ट AC व DC सप्लायवर चालणारी असते. ह्या मोटारची गती नो लोडवर 18,000 ते 20,000 RPM असते. या मोटरच्या शॉफ्टला वरच्या बाजूस फायबरचे कपलर बसवलेले असते. याच कपलरवर भांडे बसवायचे असते. भांड्याच्या जारच्या खालच्या बाजूसही एक शॉफ्ट बसवलेला असतो. त्या शॉफ्टच्या खालच्या बाजूसही एक कपलर बसवलेला असतो. भांड्याचा कपलर व मोटारचा कपलर एकमेकांत फसवून बेस युनिटवर भांडे बसवायचे असते. भांड्याच्या आतून तळाशी भांड्याच्या शॉफ्टवर ब्लेड बसवलेली असते. ब्लेड बसवलेल्या भांड्यात दळण अथवा वाटण भरून त्या भांड्यावर घुमट रिंग बसवून त्यावर घुमट बसवायचा असतो. भांड्याला धरण्यासाठी एक हँडलही बसवलेला असतो. भांड्यामध्ये एखादे दळण वाटण भरून भांडे झाकून मिक्सरला सप्लाय दिला असता मोटर फिरू लागते. त्यामुळे मोटरच्या शॉफ्टवरील कपलर फिरतो. याच कपलरमध्ये भांड्याचाही कपलर फसवल्यामुळे मोटरची गती भांड्याच्या कपलरला मिळते. त्या कपलरच्या शॉफ्टवर धारदार ब्लेड असल्यामुळे ब्लेडही उच्च वेगाने फिरू लागतात. त्यामुळे भांड्यातील दळण वाटण बारीक होते अथवा मिसळले जाते. अशा प्रकारे मिक्सरची कार्यपद्धत असते. मिक्सर वापरताना घ्यावयाची काळजी. मिक्सरचे भांडे योग्य प्रकारे बसवल्याशिवाय मिक्सर चालू करू नये. मिक्सरची रेटिंग जेवढा वेळ नमूद केलेली आहे तेवढ्या वेळपर्यंतच मिक्सर चालू ठेवावा. त्यानंतर 15-20 सेकंद थांबून पुन्हा चालू करावा.
योग्य प्रकारच्या कामासाठी योग्य प्रकारची ब्लेड वापरावी व ती ब्लेड घट्ट बसवावी. मिक्सर सुरू करण्यापूर्वी भांड्यात पदार्थ टाकून त्यावर घुमट घट्ट बसवावे. मिक्सर सुरू असताना भांड्यावरील झाकण उघडू नये. सुरुवातीला मिक्सर कमी स्पीडवर चालू करावा. नंतर जसजसे आतील पदार्थ बारीक होतील तशी स्पीड वाढवावी. भांड्यात पूर्ण पदार्थ भरू नयेत. भांड्याच्या 3/4 भागापर्यंतच पदार्थ भरावे. जास्तीच्या लोडमुळे मिक्सर मध्येच बंद पडले तर सप्लाय बंद करून बॉटम प्लेटवरील ओव्हरलोड सर्किट ब्रेकरच्या नॉबला बोटाने आत दाबून रिसेट करावे आणि भांड्यातील थोडा लोड कमी करून पुन्हा चालू करावा. मिक्सरमधील संभाव्य दोष व त्यांची कारणे: मोटर चालू होत नाही, सप्लाय बंद असेल, स्पीड कंट्रोल स्विचचे कॉन्टॅक्ट होत नसतील, सप्लाय कॉर्ड ओपन असेल, ब्रशचे कॉन्टॅक्ट होत नसतील, मोटरची फील्ड वाइंडिंग ओपन झाली असेल. मोटर सुरू असताना आवाज देते व लवकर गरम होते. कारणे: आर्मेचर किंवा फील्ड वाइंडिंग शॉर्ट असेल, आतील ब्लेड भांड्याला घासत असतील, मोटरचा शाफ्ट बेंड झाला असेल. मोटर कमी गतीने फिरते. याची कारणे पुढीलप्रमाणे: फील्ड किंवा आर्मेचर शॉर्ट असेल, ब्रश कॉन्टॅक्ट बरोबर होत नसतील, आर्मेचर शाफ्ट बुशमध्ये बरोबर बसला नसेल. मोटर एकाच स्पीडने फिरते. याची कारणे पुढीलप्रमाणे: स्पीड रेग्युलेटरचे टर्मिनल शॉर्ट झाले असतील, सहाय्यक वाइंडिंगची टॅपिंग ओपन अथवा शॉर्ट झाले असतील. कॉम्युटेटरवर जास्त स्पार्किंग होते. याची कारणे पुढीलप्रमाणे: ब्रशेस झिजले असतील, ब्रशेसचे कॉन्टॅक्ट लूज असतील. मोटर चालू केल्या केल्या फ्यूज जातो. याची कारणे पुढीलप्रमाणे: सप्लाय कॉर्डमध्ये शॉर्ट असेल, मोटरची फील्ड व आर्मेचर एकत्र शॉर्ट झाले असतील. मिक्सर चालू केल्यावर लगेच बंद होतो कारण ओव्हरलोड झाले असेल. अशा प्रकारे वर सांगितलेल्या कारणाने मिक्सरमध्ये ते दोष घडून येतात. हे दोष माहीत करण्यासाठी योग्य ती टेस्ट घेऊन दोष दूर करावा. विद्युत पंखे आपल्या दैनंदिन जीवनातील घरगुती वापरात, दुकानात, हॉटेलात, कार्यालयात, वर्कशॉपमध्ये इत्यादी अशा अनेक ठिकाणी विद्युत पंखा हे एक गरजेचे उपकरण आहे. गरमीच्या दिवसात हवेला खेळती किंवा अस्थिर करण्यासाठी, खोलीतील गरम हवा किंवा दूषित हवा बाहेर फेकण्यासाठी किंवा बाहेरील हवा आत घेण्यासाठी विद्युत पंख्याचा उपयोग होतो. विद्युत पंख्याचा वापर करण्याची पद्धत व पंखा वापरण्याची जागा यानुसार पंख्याचे खालील प्रकार असतात: टेबल फॅन, सिलिंग फॅन, एक्झॉस्ट फॅन, पेडस्टल फॅन, केबिन फॅन. फॅनमधील प्रमुख भाग: पंख्याच्या रचनेमध्ये साधारणपणे खालील भाग असतात: इलेक्ट्रिक मोटर, फॅन ब्लेड, ऑसिलेटिंग मेकॅनिझम, कॅपॅसिटर, फॅन रेग्युलेटर. इलेक्ट्रिक मोटर: फॅनसाठी सिंगल फेज 230 व्होल्टची मोटर वापरलेली असते. साधारणपणे सिलिंग व एक्झॉस्ट फॅनमध्ये परमनंट कॅपॅसिटर मोटर आणि टेबल फॅनसाठी परमनंट कॅपॅसिटर मोटर किंवा शेडेड पोल मोटर वापरलेली असते. ह्या मोटारी 116 ते 1.8 HP पर्यंत रेटिंगच्या असतात. फॅन ब्लेड: इलेक्ट्रिक मोटरचा रोटर ज्या शॉफ्टवर बसवलेला असतो त्याच शॉफ्टवर समोरून फॅन ब्लेड पाते बसवलेले असतात. ब्लेड धातूपासून बनवून त्यांना एक विशिष्ट दिशेने थोडेसे वाकवून अँगल दिलेला असतो. ब्लेड विशिष्ट पद्धतीने वाकवून अँगल दिल्यामुळेच ब्लेड फिरताना हवा फेकली जाते. पेडास्टल, केबिन आणि टेबल फॅनसाठी ब्लेडचा आकार 400 मिलीमीटर, सिलिंग फॅनसाठी 900 मिलीमीटर, 1050 मिलीमीटर, 1200 मिलीमीटर, 1400 मिलीमीटर व 1500 मिलीमीटर आणि एक्झॉस्ट फॅनसाठी 200, 225, 250, 300 आणि 500 मिलीमीटर असतो. ब्लेडचा आकार म्हणजे पंखा फिरत असताना फिरण्याचा एकूण व्यास होय. ऑसिलेटिंग मेकॅनिझम:
खोलीमधील हवा आजूबाजूस पसरवण्यासाठी पंखा उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे 120 अंशाच्या कोनात फिरण्याच्या क्रियेला ऑसिलेशन असे म्हणतात. अशा प्रकारे आजूबाजूस हवा पसरवण्यासाठी जी यांत्रिक रचना केलेली असते त्यास ऑसिलेटिंग मेकॅनिझम असे म्हणतात. हे मेकॅनिझम फक्त टेबल फॅन, पेडस्टॉल फॅन व केबिन फॅन यामध्येच बसवलेले असते. सिलिंग व एक्झॉस्ट फॅनमध्ये अशा मेकॅनिझमची आवश्यकताच भासत नाही. ऑसिलेटिंग मेकॅनिझम पंख्याच्या मागच्या बाजूस बसवलेले असते. त्यासाठी रोटरचा शॉफ्ट सरळ न वापरता वर्म शॉफ्ट बसवून त्यास वर्म गिअर व वर्म व्हील बसवून पंख्याला ऑसिलेट केले जाते. बाजारात अनेक कंपनीचे फॅन उपलब्ध असतात. प्रत्येक कंपनी आपापल्या सोयीनुसार ऑसिलेटिंग मेकॅनिझम बसवत असते, परंतु आकृतीत दाखवल्याप्रमाणे साधारणतः 2 प्रकारचे मेकॅनिझम दिसून येते. आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे रोटरच्या वर्म शॉफ्टला एक वर्म व्हील जोडलेला असतो. हा वर्म व्हील एका शॉफ्टवर बसवून त्या शॉफ्टला वर्म गिअर जोडलेला असतो. वर्म गिअरच्या वरील बाजूस ऑसिलेटिंग नॉब व खालच्या भागास कॅम जोडलेला असतो. कॅमला एक लिव्हर पट्टी जोडून ती स्थिर बिंदूस जोडलेली असते. मोटरचा रोटर शॉफ्ट फिरत असताना ऑसिलेटिंग नॉब क्लॉकवाईज दिशेने फिरवून नॉब घट्ट केल्यास कॅम व वर्म गिअर घट्ट होतो. त्यामुळे शॉफ्टची गती वर्म व्हीलला मिळते आणि शॉफ्ट फिरतो. वर्म शॉफ्टला वर्म गिअर जोडलेला असल्यामुळे वर्म गिअरही फिरतो. वर्म गिअरला कॅम जोडलेला असल्यामुळे कॅमही फिरतो. कॅमला जोडलेली पट्टी व तिच्या विशिष्ट रचनेमुळे पंखा हा आजूबाजूस साधारणतः 120 अंशात सतत फिरत असतो. जेव्हा ऑसिलेटिंग नॉब ढिला केला जाईल तेव्हा वर्म शॉफ्ट व वर्म गिअरचा संबंध तुटून पंख्याचे ऑसिलेशन बंद होते आणि पंखा एकाच बाजूकडे स्थिर होऊन सरळ मार्गाने हवा देत असतो. अशाच धर्तीवर परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे ऑसिलेटिंग मेकॅनिझम आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेले असते. कॅपॅसिटर. फॅन मोटर म्हणून जर शेडेड पोल मोटर वापरली असेल तर त्यामध्ये कॅपॅसिटर नसतो, परंतु परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरली असेल तर त्या मोटरच्या स्टार्टिंग अथवा सहाय्यक वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर जोडलेला असतो. कॅपॅसिटरमुळे मोटरचा स्टार्टिंग टॉर्क सुधारतो. या कॅपॅसिटरची क्षमता 2 ते 5 मायक्रोफॅरेड असते. फॅन रेग्युलेटर. फॅनची स्पीड आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्यासाठी रेग्युलेटरचा उपयोग होतो. हा रेग्युलेटर सिरीजमध्ये जोडून फॅन मोटरला सप्लाय दिला जातो. त्यामुळे फॅन मोटरला मिळणारे व्होल्टेज रेग्युलेटर करून स्पीड रेग्युलेट करता येते. फॅनसाठी वापरण्यात येणारे रेग्युलेटर्स 3 प्रकारचे असतात: रेझिस्टन्स रेग्युलेटर, चोक रेग्युलेटर, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. रेझिस्टन्स रेग्युलेटर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या रेग्युलेटरमध्ये युरेका तारेचा एक रेझिस्टन्स असून त्यास टॅपिंग काढलेल्या असतात. ह्या टॅपिंग्स आवश्यकतेप्रमाणे सर्किटमध्ये जोडण्यासाठी अथवा सर्किटमधून कमी करण्यासाठी एक रोटरी स्विच बसवलेला असतो. या स्विचच्या साहाय्याने जास्तीचा रेझिस्टन्स सर्किटमध्ये जोडल्यास मोटरला मिळणारा व्होल्टेज कमी होऊन मोटरची स्पीड कमी होते. स्पीड कमी झाल्यास मोटरची इलेक्ट्रिक पॉवर खर्चही कमी होतो. थोडक्यात या प्रकारच्या रेग्युलेटरमुळे सप्लाय व्होल्टेजमध्ये बदल करून फॅनची स्पीड कंट्रोल केली जाते. चोक रेग्युलेटर. या रेग्युलेटरला इंडक्टन्स रेग्युलेटर असेही म्हणतात. यामध्ये एका लॅमिनेटेड आयर्न कोअरवर इनॅमल्ड कॉपर वायरची कॉईल गुंडाळून त्या कॉईलला टॅपिंग काढलेल्या असतात. या टॅपिंग आवश्यकतेप्रमाणे सर्किटमध्ये जोडण्यासाठी एक रोटरी स्विच जोडलेला असतो. ही कॉईल मोटरच्या सिरीजमध्ये जोडली जाते. त्यामुळे सर्किटचा इम्पिडन्स कमी जास्त करून मोटरला मिळणारे व्होल्टेज कमी जास्त केले जाते. त्यामुळे मोटरची स्पीड कमी जास्त होते. या पद्धतीने स्पीड कंट्रोल करताना रेझिस्टन्स रेग्युलेटरसारखी उष्णता निर्माण होत नाही, म्हणून ही पद्धत कार्यक्षम असते.
इलेक्ट्रॉनिक फॅन रेग्युलेटर. या रेग्युलेटरमध्ये सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स, डायोड व व्होल्टेज रेग्युलेटेड IC इंटिग्रेटेड सर्किट असे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जोडलेले असतात. त्यामुळे व्होल्टेजमध्ये बदल होऊन मोटरची स्पीड नियंत्रित होते. स्पीड नियंत्रण करतेवेळी सर्किटमध्ये दाखवलेला 500 किलो ओहमचा व्हेरिएबल रेझिस्टन्स जुळवून स्पीड जुळवता येते. अशा रेग्युलेटरचा मुख्य फायदा म्हणजे याचा आकार इतर रेग्युलेटरपेक्षा लहान असतो, उष्णता निर्माण होत नाही, हाताळण्यास सोपा असतो आणि दिसण्यासही आकर्षक दिसतो. टेबल फॅन. आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेबल फॅनची रचना असते. एका बेसवर एक उभा स्टँड बसवून त्यावर सिंगल फेसची इलेक्ट्रिक मोटर आडवी बसवलेली असते. साधारणपणे इलेक्ट्रिक मोटर म्हणून शेडेड पोल मोटर अथवा परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरलेली असते. त्या मोटरच्या मागील बाजूस रोटर शॉफ्टवर ऑसिलेटिंग मेकॅनिझम बसवलेले असते. मोटरच्या समोरील बाजूकडे रोटर शॉफ्टवर फॅन ब्लेड बसवलेली असते. त्या ब्लेडच्या भोवती सेफ्टी गार्ड बसवलेली असते. फॅनच्या स्पीड नियंत्रणासाठी एक स्पीड रेग्युलेटर बेसच्या आत बसवून त्याच्या स्विचचा नॉब बाहेर ठेवलेला असतो. फॅन मोटरचा सप्लाय चालू करून स्पीड रेग्युलेटर फिरवल्यास फॅन फिरू लागतो आणि हवा मिळते. या हवेची दिशा आडवी व सरळ असते. जर ऑसिलेटिंग नॉब फिरवून अथवा पुश करून ऑसिलेटिंग मेकॅनिझम मोटरच्या शॉफ्टला जोडल्यास फॅन ऑसिलेट होऊन खोलीमध्ये आजूबाजूस हवा पसरते. अशा प्रकारे टेबल फॅनचे कार्य चालू असते. टेबल फॅनमधील संभाव्य दोष, त्यांची कारणे व उपाय. पंखा सुरू होत नाही. सप्लाय कॉर्ड ओपन असतील. उपाय सिरीज टेस्टिंग घेऊन दोषी कार्ड बदलून नवीन टाकावे. कॅपॅसिटर ओपन असेल. उपाय टेस्टिंग घेऊन नवीन कॅपॅसिटर जोडावा. वाइंडिंग ओपन असेल, नवीन रिवाइंडिंग करावी. रेग्युलेटर ओपन असेल, कनेक्शन घट्ट करावे. पंखा फिरताना आवाज देतो. उपाय पाती घट्ट नसतील, पाती घट्ट करावे. जाळीचा आवाज येत असेल, जाळी घट्ट करावी. बुश बेअरिंगमधील वंगण संपले असेल, बेअरिंगला ग्रीसिंग करावे. रोटरमध्ये प्ले आला असेल, शॉफ्टवर स्पेसर वॉशर टाकून प्ले कमी करावा. स्टेटरला रोटर घासत असेल, शॉफ्टची तपासणी करून दुरुस्त करावे. जाळीला ब्लेड घासत असतील, ब्लेड व जाळी यामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. कारणे हवा कमी प्रमाणात फेकतो. ब्लेड वाकले असेल, ब्लेडची अलाइनमेंट करावी. पंख्याची गती कमी असेल, गती नियंत्रकाने गती वाढवावी. कारणे पंखा ऑसिलेट होत नाही. मेकॅनिझम खराब झाले असेल, तपासणी करून खराब झालेले गिअर बदलून नवीन टाकावे. दुरुस्तीसाठी टेबल फॅन खोलण्याचा क्रम. खाली सांगितलेल्या क्रमाने टेबल फॅन खोलून दुरुस्ती करावी. 1. पंख्याच्या मागील बाजूचे मेकॅनिझमवरील कव्हर खोलावे. 2. समोरील जाळी काढून शॉफ्टपासून ब्लेड अलग करावे. 3. कॅमला जोडलेली पट्टी काढून ऑसिलेटिंग मेकॅनिझम वेगळे करावे. 4. मोटरच्या बॉडीचे नट खोलून मोटरचे कव्हर काढावे. 5. रोटर बाहेर काढावा. रोटर काढतेवेळी स्टेटर वाइंडिंगला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. 6. रोटर शॉफ्टवरील दोन्ही बाजूनी असलेले वॉशर काढावे आणि नंतर बुश बाजूला काढावे. 7. बाहेर काढलेले सर्व सुटे पार्ट एका ट्रेमध्ये ठेवून रॉकेल अथवा कार्बन टेट्राक्लोराइडने स्वच्छ धुवून घ्यावे. काही पार्ट्सच्या आत मळ साचून असेल तर ब्रशने मळ काढून तो भाग स्वच्छ करावा. 8. धुवून स्वच्छ केलेले सर्व भाग नरम कापडाने पुसून कोरडे करावी. 9. कोरड्या केलेल्या सर्व भागांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. जे भाग झिजले असतील किंवा तुटले असतील तर ते बदलून नवीन भाग आणावे. 10. रोटरची नीट तपासणी करावी. जर शॉफ्ट वाकडा झाला असेल तर नवीन शॉफ्ट टाकावा. बेअरिंगची तपासणी करून खराब झालेले बेअरिंग बदलून नवीन टाकावे.
नवीन बेअरिंग टाकताना पूर्वीच्या बेअरिंगचा नंबर किंवा आकार पाहून त्याच आकाराची नवीन बेअरिंग आणावी. नवीन बेअरिंगला ग्रीसिंग करून बसवावी. 11. मोटरच्या वाइंडिंगची टेस्ट लॅम्प, मल्टीमीटर अथवा मेगरने कंटिन्युटी टेस्ट व इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट घ्यावी. जर वाइंडिंग ओपन अथवा शॉर्ट असेल तर किरकोळ दुरुस्तीने दोष दूर होत नसेल तर नवीन रिवाइंडिंग करावी. रिवाइंडिंगसाठी पूर्वीच्या तारेचा गेज, वेढे व पीच मोजून नोंद करून ठेवावे आणि त्याप्रमाणेच रिवाइंडिंग करावे. 12. रेग्युलेटर व कॅपॅसिटरची ओपन, कंटिन्युटी व शॉर्ट सर्किट टेस्ट घ्यावी. 13. फॅनची जाळी आणि ब्लेड स्वच्छ धुवून फॅनचे सर्व भाग ज्या क्रमाने काढले होते त्याच्या उलट क्रमाने सर्व भाग त्या ठिकाणी पुन्हा बसवावे. 14. पंख्याचे भाग बसवत असताना आवश्यक त्या ठिकाणी ऑइलिंग व ग्रीसिंग करावे. 15. सर्व भाग बसवल्यानंतर हाताने ब्लेड फिरवून पाहावे. ब्लेड जाळीला घासणार नाही त्याची खात्री झाल्यानंतर वाइंडिंग, कॅपॅसिटर व रेग्युलेटर यांची जोडणी करावी. पुन्हा सिरीज टेस्टिंग घेऊन फॅनला सप्लाय देऊन फॅन चालू करावा. सिलिंग फॅन. या फॅनसाठी सिंगल फेज परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरलेली असते. या मोटरचा आकार चपटा व गोलाकार असतो. मोटरचा स्टेटर एका शाफ्टवर बसवून स्टेटरमध्ये मेन वाइंडिंग व सहाय्यक वाइंडिंग केलेली असते. मोटरचा रोटर स्क्विरल केज असतो. हा बाहेरून दिसणाऱ्या एक जाड रिंगच दिसते. हा रोटर मोटरच्या खालच्या कव्हरमध्ये बसवलेला असतो. त्या कव्हरला काही अंतरापर्यंत थोडीशी स्टेप करून रोटरच्या आकाराचा गाळा केलेला असतो. त्यामुळे त्या खाचेत रोटर घट्ट बसतो. मोटरच्या वरच्या झाकणावर बेअरिंगसाठी गाळा केलेला असतो. त्या गाळ्यात बेअरिंग बसवून त्या बेअरिंगमध्ये स्टेटरचा शाफ्ट बसवलेला असतो. मोटरचे वरचे व खालचे कव्हर एकत्रितपणे स्क्रूच्या साहाय्याने घट्ट केलेले असते. वरच्या झाकणावर फॅन ब्लेड बसवलेले असतात. तसेच वरच्या कव्हरवर बेअरिंगच्या वर बेअरिंग कॅप स्क्रूच्या साहाय्याने बसवून स्टेटरच्या शाफ्टला सस्पेन्शन रॉड जोडलेला असतो. त्या रॉडच्या खालच्या बाजूस बॉटम कॅनॉपी बसवून त्यात टर्मिनल बॉक्स व कॅपॅसिटर बसवलेला असतो. सस्पेन्शन रॉडच्या वरच्या बाजूस टॉप कॅनॉपी बसवून छतातील लोखंडी हुकला बॉबिन व नट बोल्टच्या साहाय्याने सस्पेन्शन रॉड बसवला जातो. सिलिंग फॅनची कार्यपद्धत. सहाय्यक वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक 2.5 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर जोडून हे सिरीज कॉम्बिनेशन मेन वाइंडिंगच्या पॅरलल जोडलेले असते. अशी जोडणी करून स्विच व रेग्युलेटर मार्फत फॅनला सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंगच्या चुंबकीय क्षेत्रामुळे रोटरला टॉर्क मिळतो. रोटर हा मोटरच्या कव्हरमध्ये घट्ट बसवलेला असल्यामुळे व वरच्या कव्हरमध्ये बेअरिंग बसवलेली असल्यामुळे रोटरच्या टॉर्कने कव्हरही फिरतात. कव्हरवर ब्लेड असल्याने ब्लेडही फिरून हवा मिळते. ही हवा वरून खाली म्हणजे उभी असते. सिलिंग पंख्यामधील संभाव्य दोष, त्यांची कारणे व उपाय. कारण पंखा सुरू होत नाही. उपाय: फ्यूज गेला असेल नवीन फ्यूज टाकावा. सप्लाय वायर ओपन असेल कंटिन्युटी टेस्ट घ्यावी. कॅपॅसिटर खराब असेल चार्ज करून डिस्चार्ज पाहावा. दोषी असेल तर नवीन जोडावा. वाइंडिंग ओपन अथवा शॉर्ट असेल किरकोळ दुरुस्तीने दोष दूर होत नसेल तर रिवाइंडिंग करावे. कारणे: पंखा कमी गतीने फिरतो. कॅपॅसिटर शॉर्ट असेल कॅपॅसिटर बदलावा. रोटर जाम झाला असेल ऑइलिंग करून फ्री करावा. कारणे: पंखा फिरतो परंतु हवा फेकत नाही. पंखा फिरण्याची दिशा उलटी असेल दिशा बदलून घ्यावी. त्यासाठी 2 वाइंडिंगच्या जोडणीपैकी एका वाइंडिंगची जोडणी उलट करावी. ब्लेड वाकल्या असतील ब्लेडची अलाइनमेंट करावी. कारणे: पंखा जास्त आवाज देतो. उपाय: स्टेटरला रोटर घासत असेल लेथ मशीनवर थ्रू करावा. बुश बेअरिंगमध्ये प्ले आला असेल किंवा त्यातील वंगण संपले असेल नवीन बेअरिंग टाकावी किंवा बेअरिंगला ऑइलिंग करावे. बॉटम कॅनॉपी घासत असेल कॅनॉपी वर सरकून घ्यावी. कारणे: पंखा एकाच गतीने फिरतो. उपाय: रेग्युलेटर कॉन्टॅक्ट्स बरोबर जुळत नसतील कॉन्टॅक्ट्स तपासून दुरुस्त करावे.
रेग्युलेटर ओपन अथवा शॉर्ट असेल, नवीन रेग्युलेटर टाकावा. कारणे पंखा फिरताना थरथरतो. उपाय: ब्लेडचा अँगल गेला असेल, पाते अलाइनमेंट करावे. सस्पेन्शन रॉड सैल असेल, रॉडचे नट बोल्ट घट्ट करावे. सिलिंग फॅन दुरुस्तीसाठी खोलण्याचा क्रम: 1. सर्वप्रथम पंख्याची पाती खोलून अलग करावे. 2. खालची व वरची कॅनॉपी खोलून अलग करावी. 3. कॅपॅसिटर व वायरचे कनेक्शन काढावे. 4. सस्पेन्शन रॉड खोलून घ्यावा. 5. बेअरिंग कॅप काढावी. 6. कव्हरचे स्क्रू काढून रोटर व स्टेटर वेगळे करावे. 7. काढलेले सर्व सुटे भाग एका ट्रेमध्ये ठेवून रॉकेलने स्वच्छ धुवून घ्यावे. धुतलेले भाग नरम कापडाने पुसून कोरडे करावेत. 8. स्वच्छ केलेल्या भागांचे नीट निरीक्षण करून जो भाग झिजला असेल किंवा निकामी झाला असेल तो भाग बदलून नवीन आणावा. 9. वाइंडिंगची कंटिन्युटी टेस्ट, इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट व अर्थ टेस्ट घ्यावी. वाइंडिंग जळाली किंवा निकामी झाली असल्यास रिवाइंडिंग करावी. 10. ज्या क्रमाने भाग खोलले होते त्याच उलट क्रमाने सर्व भाग बसवावे. 11. वाइंडिंग, कॅपॅसिटर, रेग्युलेटर व स्विचची जोडणी करून सप्लाय देऊन चालू करावा. एक्झॉस्ट फॅन: खोलीतील दूषित हवा बाहेर फेकण्यासाठी या पंख्याचा उपयोग होतो. म्हणून हा पंखा स्वयंपाकघरातील धूर, दूषित हवा, सिनेमागृह, हॉटेल्स, रासायनिक प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणी आतील हवा बाहेर फेकण्यासाठी वापरला जातो. या फॅनसाठी स्प्लिट फेज मोटर असते. ही मोटर बसवण्यासाठी एक लोखंडी फ्रेम असते. हे फ्रेम छताच्या खाली भिंतीत छिद्र पाडून बसवले जाते. त्या फ्रेमवर मोटर बसवून तिच्या शॉफ्टवर ब्लेड बसवली जाते. या पंख्यास ऑसिलेटिंग मेकॅनिझम नसते, रेग्युलेटरही नसतो. शिवाय मोटरला कायमस्वरूपी वंगण तेलाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे वारंवार तेलपाणी करण्याची आवश्यकता नसते. मोटरला सप्लाय दिल्यानंतर फॅन फिरून आतील हवा बाहेर फेकतो. खोलीतील गरम हवा किंवा धूर वजनाने हलकी असल्यामुळे ती वरच जाते आणि तीच हवा फॅनद्वारे बाहेर फेकली जाते. पेडस्टल फॅन: पेडस्टल फॅनची रचना टेबल फॅन सारखीच असते, फक्त पेडस्टल फॅनचे स्टँड उंच असते. साधारणपणे स्टँडची उंची जमिनीपासून 130 सेंटीमीटर ते 170 सेंटीमीटर पर्यंत असते. या स्टँडचा बेस जड असतो व आकाराने गोल किंवा आयताकृती असतो. त्या बेसवरच रेग्युलेटरही बसवलेला असतो. या पंख्याचा उपयोग ज्या ठिकाणी अनेक व्यक्तीची बसण्याची व्यवस्था केलेली असते अशा ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ मीटिंग हॉल, सिनेमा हॉल, वर्कशॉप इत्यादी. केबिन फॅन: या फॅनला ब्रॅकेट फॅन असेही म्हणतात. याची रचना सुद्धा टेबल फॅन सारखीच असते. फक्त फरक एवढाच की मोटरच्या खाली असणारे स्टँड सरळ न ठेवता विशिष्ट कोनातून वाकवलेले असते. त्यामुळे हा पंखा भिंतीवर बसवता येतो. ज्या ठिकाणी छताची उंची कमी असते, जेथे सिलिंग फॅन लावता येत नाही किंवा ज्या ठिकाणी जागेची अडचण असते अशा ठिकाणी या पंख्याचा उपयोग केला जातो.